नमस्कार मुलांनो. शिवरायांच्या कथा या आपल्या सीझन मधल्या 5व्या गोष्टीचं नाव आहे अफजल खानाचा वध. याचा भाग 1 आपण आज ऐकणार आहोत. मुलांनो, मागच्या भागात आपण ऐकलं की शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या मदतीने जावळीच्या खोऱ्यातील रायरी नावाचा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचं नाव बदलून रायगड असं ठेवलं. जावळीच्या खिंडीवर नियंत्रण ठेवण्याकरिता रायगडाच्या जवळच असलेला भोरप्यागडही त्यांनी ताब्यात घेतला आणि त्या दणकट अशा किल्ल्याचं नाव ठेवलं प्रतापगड. पुढे काही वर्षातच महाराजांनी बरेच किल्ले जिंकून स्वराज्याचा पाया भक्कम केला, तिथल्या जनतेला आपलंसं केलं. पण त्यामुळेच विजापूरच्या आदिलशाही दरबारात मात्र महाराजांच्या वाढत्या हालचालीमुळे चिंतेचं वातावरण होतं. ते वर्ष होतं 1659. मुहम्मद आदिलशहा याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने खदिजा सुलतानने दरबारातील कारभार अगदी चोख सांभाळला होता. ही बेगम त्याचा मुलगा अली आदिलशहाची सल्लागार बनली. अगदी सावत्र आई असली तरी सुद्धा खऱ्या आईसारखीच अधिकारवाणीने त्याला आपली मतं सांगू लागली. दरबारातील मंत्री, सेनेचे अधिकारी सुद्धा तिच्या मताशिवाय मोठा निर्णय घेण्याचं धाडस करतच नसत. विजापूरच्या राजमहालात बडी बेगम ही केवळ राजमाता नव्हती, खरं राज्य तर तीच करत होती. शिवाजी महाराजांच्या बातम्या तिच्या कानावर वारंवार पोहोचतच होत्या. कुठल्या तर दख्खनच्या डोंगर कपाऱ्यातून एक मरहट्टा किल्ले जिंकत आहे, आदिलशाहीचा महसूल बुडवत आहे आणि लोकांमध्ये नवा राजा म्हणून प्रसिद्ध होत आहे. महसूल म्हणजे लोकांकडून मिळणारा पैसा, आणि तोच जर कमी होतोय तर आदिलशाही कारभार चालेल कसा? या सगळ्या बातम्या ऐकून एकदा बड्या बेगमेने संतापून जवळच्या मंत्र्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणाली, शहाजी राजे भोसल्याचा हा मुलगा हे असंच वागत राहिला तर विजापूरची पतच निघून जाईल. त्याचा बिमोड करायलाच हवा. त्यावेळेस आदिलशहाकडे नोकरीत असलेल्या शहाजीराजांना तिने कर्नाटकात एक फरमान रवाना केलं. त्यात तिने म्हटलं, या तुमच्या शिवाला आवरा, नाहीतर त्याच्या बंडखोरीचे परिणाम चांगले होणार नाहीत. पत्र वाचून शहाजीराजे खरं तर मनातून खूप सुखावले. आपल्या या शिवबाचा त्यांना खूप अभिमान वाटला. पण वरवर ते पत्रातून बेगमेला म्हणाले, काय करू, माझा मुलगा माझं काही ऐकतच नाही, तुम्हीच काय ते बघून घ्या. यावर बेगम चांगलीच रागावली. तिने ठरवलं, आता शहाजीच्या या मुलाकडे मीच बघून घेते. मग एका संध्याकाळी बड्या बेगमेने भव्य दरबार भरवला. दरबारात आदिलशहा, त्याचे मंत्री आणि सरदार जमले होते. आदिलशहा आपल्या गादीवर टेकून बसला होता, पण चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. दरबारात बडी बेगम आली, ती गादीपाशी उभी राहिली. अली आदिलशहा सकट सगळ्या सरदारांनी तिला कुर्निसात म्हणजेच मुजरा केला. गंभीर होऊन तिने सगळ्या दरबारावर नजर फिरवली आणि ठाम आवाजात म्हणाली, सुलतान, हा शिवाजी भोसला आपल्या घराण्याचा अपमान करत आहे. गावोगाव कर वसूल करून आपल्यावर राज्य चालवत आहे. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या तोच आपल्या दरबारावर चाल करून येईल. दख्खनची जनता त्याला राजा मानायला लागली तर मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही. याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. मंत्री सय्यद मुस्तफा थोडा पुढे सरसावला. हुजूर, बेगम बरोबर बोलत आहेत. पुण्याभोवती त्याने तोरणा, राजगड आणि आणखी कितीतरी गड किल्ले काबीज केले आहेत. लोक त्याला आपला राजा म्हणू लागले आहेत. हा मराठा डोंगरात लपतोय खरा, पण उघड युद्धात काही टिकणार नाही. मोठं सैन्य घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर चाल करणं गरजेचं आहे. बड्या बेगमेने सभागृहावर नजर फिरवली. पण फक्त सैन्य पाठवणं पुरेसं नाही.
आपल्याला असा सेनापती हवा आहे जो चतुर, बलाढ्य आणि निर्दयी असेल, ज्याच्या नुसत्या नावानेच शत्रू घाबरेल. दरबारात पुन्हा शांतता पसरली. आदिलशहाच्या नजरा सगळ्यांवर फिरू लागल्या. तो गरजला, मग कोण रोखणार त्या भोसल्याला? मला असा सेनापती हवा आहे ज्याची गर्जना ऐकून तो मुलगा थरथर कापेल. सांगा, कोण आहे का असा आदिलशहाचा सरदार जो त्या शिवाचा विडा उचलू शकेल? मंत्री मुस्तफा म्हणाला, असा माणूस फक्त एकच, अफजल खान. त्याने याआधी अहमदनगरच्या सरदारांना जमीनदोस्त केला आहे. शिवाजीसाठी तोच योग्य आहे. त्याच्या समोर तो शिवाजी टिकणार नाही. बेगमने मान हलवली. होय, युद्धभूमीवर तो वाघासारखा आहे. शिवाजीला गडातून बाहेर ओढून आणायचं असेल तर अफजल खानच सक्षम आहे. त्यानंतर आदिलशहाच्या इशाऱ्यावरून ललकार्याने दरबारात मोठ्यांदी ललकारी दिली. अफजल खान हाजीर हो. मग मागच्या रांगेतून एक महाकाय व्यक्ती दमदार पावलं टाकत पुढे आली. गडद वस्त्र, उंच बांधा, धिप्पाड छाती आणि प्रत्येक पावलात आत्मविश्वास असा तो अफजल खान पुढे येत आदिलशहासमोर आदराने झुकला. सलाम हुजूर, आपकी आज्ञा की राह देख रहा था. तबकात ठेवलेला विडा उचलून अफजल खान पुढे म्हणाला, अब उस पहाड़ के चूहे को तो मैं देख लेता हूं. मी त्या शिवाला पकडून आणून आपल्या समोर पेश करेन. मला सैन्य द्या, मग बघा त्याचे गड, त्याचे डोंगर, सगळं सगळं आमच्या तोफांच्या आवाजाने हादरून जाईल. बेगम म्हणाली, सुलतान, तुम्ही त्याला संपूर्ण अधिकार द्या. हजारो घोडेस्वार, तोफा, हत्ती सगळं द्या, पण ही आग आत्ता विझली पाहिजे. आदिलशहाने तिच्याकडे आदराने पाहिलं. बेगम साहेबा, तुमचं म्हणणं माझ्यासाठी हुकूम आहे. तो उद्याच मोहिमेला निघेल. अफजल खान, शिवाजीला जिवंत आणलंस तर जमिनी, पदव्या, जे काही मागशील ते मिळेल तुला. फक्त माझा अपमान करणाऱ्या त्या मराठ्याला मला माझ्या समोर झुकलेलं बघायचं आहे. अफजल खानाने मुठी आवळल्या. हुजूर, शपथ घेतो, मी त्याचा अहंकार चिरडून टाकेन. तो जिथे लपला असेल तिथून त्याला तुमच्या पायाशी आणेन. मग आदिलशहाने त्याला मोठे नजराणे, सैन्य, घोडे, पालख्या, सोनं देऊन त्याचा सत्कार केला. त्या रात्री विजापूरच्या दरबारातून अफजल खान निघाला तो शिवाजीला संपवण्याचा विडा उचलूनच. शिवरायांच्या गनिमी काव्याला आणि सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशाला घाबरून विजापूरकरांनी ठरवलं की युद्ध डोंगराळ भागात न करता सपाट प्रदेशावर केलं तर आपला विजय निश्चितच होईल. त्यामुळे अफजल खानाच्या सैन्यातून मुद्दाम अफवा पसरवण्यात आली की अफजल खान लाखोचं सैन्य, घोडदळ, तोफा घेऊन चाल करून येत आहे आणि अजून भीती पसरवण्यासाठी तो वाटेतले देव देवळं उद्ध्वस्त करत निघाला, जेणेकरून शिवाजी रागावून, चिडून सरळ मैदानात उतरेल आणि मैदानात उतरल्यावर काय, आपल्याला त्याचा पराभव करणं सहज शक्य आहे. अफजल खानाला वाटलं आपल्या या डावाला तो शिवा अगदी अलगद बळी पडेल. पण सह्याद्रीच्या कुशीत वाढलेला शिवबा एवढा कच्चा नव्हता बरं का. शिवराय तेव्हा राजगडावर होते. शिवराजांनी आणि जिजाऊंनी आपल्या मंत्र्यांना बोलावलं आणि ते म्हणाले, खानाची ताकद त्याच्या प्रचंड सैन्यात आहे. आपल्याला त्याला अशा जागी बोलवायचं आहे जिथे त्याच्या हजारो घोडेस्वारांचा आणि सैन्याचा उपयोगच होणार नाही. त्याच्या तोफाच काय, त्याचं हे भलं मोठं सैन्य वर चढूच शकणार नाही. प्रतापगड हा चालून यायला सोपा किल्ला नाहीये.
स्वराज्याच्या सीमेवर हा किल्ला असल्याने खानाला आपण तिथेच रोखूया. महाराजांनी आपला डाव निश्चित केला. खानाला किल्ले प्रतापगडावर बोलवायचं. मुलांनो, अफजल खानाचा वध या गोष्टीच्या भाग 2 मध्ये भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची. अच्छा,